आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडसी कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले। एका दिवसात 3 ठिकाणी पोलिसांच्या धाडी, 10,03,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त। अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने धाडसी पाऊल उचललेलं असून जनतेच्या आरोग्याशी गोंधळ निर्माण करणारा गुटखा आणि त्याची विक्री करणारे गुटखा माफिया यांच्या विरोधात पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची बीड जिल्ह्यात विविध 3 ठिकाणी धाडसी कारवाई झाली आहे। पोलीस अधीक्षक बीड यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले आहेत। त्यावरून दिनांक 31 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेने विविध विशेष मोहीम राबवून 3 विशेष पथके तयार करून त्यांना पोलीस ठाणे बीड शहर, पोलीस ठाणे युसुफ वडगाव आणि पोलीस ठाणे सिरसाळा हद्दीतील अवैध गुटखा साठवणूक, विक्री आणि वाहतूक करणाऱ्या इसमाची गोपनीय माहिती काढून पोलीस ठाणे बीड शहर हद्दीतील बस स्थानकासमोर एक इसम अवैध गुटखा विक्री करण्यासाठी गुटखाजवळ बाळगताना मिळून आला। त्याच्या ताब्यातून 2,21,000 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून पोलीस ठाणे युसुफ वडगाव हद्दीत एक इसम त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट कारमध्ये अवैध गुटखा वाहतूक करत असताना मिळून आला। त्याच्या ताब्यातून गुटखा आणि स्विफ्ट कार असे एकूण 4,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस ठाणे सिरसाळा हद्दीतील पोहनेर गावात एक इसम त्याच्या ताब्यातील ऑटो रिक्षामध्ये गुटखा भरून त्याची विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना मिळून आला। त्याच्या ताब्यातून 3,32,800 रुपयांचा गुटखा आणि टेम्पो जप्त करण्यात आला। वरील 3ही ठिकाणी छापा मारून कारवाई करून 10,03,080 रुपयांचा गुटख्याचा मुद्देमाल आणि वाहन जप्त करून संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। सदरची कार्यवाही प्रमुख पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक बीड आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार राहुल शिंदे, पोलीस हवालदार विकास राठोड, पोलीस हवालदार अशोक दुबाले, पोलीस हवालदार अर्जुन यादव, महेश जोगदंड, राजू पठाण, दिलीप गीते, बप्पा घोडके, रामचंद्र केकान, गोविंद भताने, पोलीस अंमलदार सचिन आंधे, पोलीस अंमलदार मनोज परजने, अशफाक सय्यद, चालक पोलीस हवालदार नितीन वडमारे, गणेश मराठी यांनी मिळून ही कारवाई केली आहे। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।